नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 13.1. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल इन द फॉलोइंग फिगर. ह्या फॉलोइंग फिगर दिलेले आहे, त्याच्यामध्ये काही पेअर्स दिलेले आहे. पार्ट्स बिअरिंग आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. आता हे आयडेंटिकल मार्क दिलेले, आता सेम साईड असतील ह्या दोन्ही, तर ही आयडेंटिकल मार्क दोन लाईन मारून दिलेले आहे. आणि अँगल सेम असतील हे दोन्ही साईडचे, तर गोल ही चिन्ह करून डिग्रीचं हे सेम दाखवलेलं आहे. इथं आता काय काटकोन दाखवलेलं आहे, हे म्हणजे काय 90 डिग्रीचे हे दोन्ही अँगल सेम आहे दोन्ही साईडचे. ओके, इथे अँगल दाखवलेले आहे या फिगरमध्ये, फॉलोइंग फिगर म्हणजे या 5 फिगरमध्ये. आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. ते आयडेंटिकल मार्क काय शो करतात, हे कॉन्ग्रुएंट आहेत. स्टेट द टेस्ट. स्टेट म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे, ह्या कोणत्या टेस्टने तुमचे अँगल आहे ते करस्पॉन्ड ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. ते कोणत्या टेस्टने तुम्ही शो झालेले आहे ते कॉन्ग्रुएंट आहे का नाही, करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस काय, त्यांचे अँगल व्हर्टायसेस आहे की साईड्स व्हर्टायसेस आहे, हे तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय कोणत्या टाईपचा अँगल आहे, नंतर कोणत्या टाईपचं हे टाईप टेस्ट कोणती आहे, ते झाल्यानंतर करस्पॉन्डिंग कशामुळे होता ते तुम्हाला सांगायचं आहे. चला तर मग सुरू करूया क्वेश्चन नंबर फर्स्टला. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. आता इथे मध्ये काही फिगर दिलेली आहे आपल्याला, बरोबर. फिगर्समध्ये काय इथे दोन लाईन दिलेल्या, म्हणजे WX WY या दोन लाईन काय झाल्या तुमच्या सेम झाल्या, बरोबर. आता ही तिसरी साईड, ही साईड इकडं फोल्ड केली तुम्ही समजा, तर ह्या दोन्ही साईड काय होतील, पूर्ण सेम होतील. म्हणजे ही साईड ही साईड ही साईड तिन्ही साईड सेम होतील. आणि वरतून काय होतील तुमच्या दोन अँगल सेम आहे. मग दोन अँगल सेम आणि ह्या साईड सेम, बरोबर. मग हा कोणता अँगल होईल, अँगल साईड अँगल. तुम्ही हे लिहिताना, चला तर मग तुम्हाला मी आन्सर दाखवतो. हे बघा, आता इथे काय, द ट्रायंगल्स आर करस्पॉन्डिंग बाय साईड अँगल साईड टेस्ट अंडर द करस्पॉन्ड, बरोबर. कोणती टेस्ट आहे तुमची, साईड अँगल साईड. आणि ती कशाच्या अंडर सांगितले, करस्पॉन्ड सांगितले, अंडर द करस्पॉन्ड XWZ सेम एज टू YWZ. आता XWZ YWZ तुम्ही असं पण लिहू शकता, किंवा तुम्ही ZWX किंवा ZWY असं पण लिहू शकता इथे. चला तर मग सेकंड फिगर बघूया. सेकंड फिगरमध्ये काय, हे दोन अँगल आहे, हा 90 डिग्रीचा आहे, हा पण 90 डिग्रीचा आहे, आणि ह्या दोन साईड सेम आहे. ओके, चला तर मग याचा आन्सर कसा असेल, द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेनियस साईड टेस्ट अंडर. तर हायपोटेनियस म्हणजे काय, याची हायपोटेनियस साईड झाली, बरोबर. काटकोनाच्या साईडच्या ऑपोजिट साईड असेल, म्हणजे 90 डिग्रीच्या ऑपोजिट असेल, त्या हायपोटेनियस त्या साईडला काय म्हणतात, हायपोटेनियस साईड. आलं लक्षात. हायपोटेनियस साईड टेस्ट, हायपोटेनियस साईडने हे काय होत आहे, कॉन्ग्रुएंट होत आहे. अंडर द करस्पॉन्डिंग KJI सेम एज टू अँगल LJI. तर काय KJI, हे बघा KJI LJI हे अँगल काय झाले तुमचे, सेम झाले दोन्ही ट्रायंगलचे. आलं लक्षात. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला थर्ड नंबरचा. याच्यामध्ये काय आहे तुमचं, ही साईड दिलेली आहे, बरोबर. ही साईड सेम आहे, परत ही साईड सेम आहे, म्हणजे साईड काय याच्या तिन्ही पण सेम झालेल्या आहे. म्हणजे हे कोणत्या टेस्टच्या करस्पॉन्ड होईल, साईडच्या करस्पॉन्ड होईल. ओके, तर मग आन्सर, द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट बाय साईड टेस्ट अंडर द करस्पॉन्डन्स HEG सेम एज टू FGE. HEG आणि FEG तुम्ही असं पण लिहू शकता, HGE नाही तर FGE असं पण लिहू शकता. आलं लक्षात. कुठूनही सुरुवात करा, सेमच तुमचा आन्सर मार्क्स कट होणार नाही यामध्ये. त्याला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपले इथे. तर यामध्ये काय दिसतंय, हे बघा, इथे अँगल दिलेला आहे सेम, हा पण अँगल दिलेला आहे, बरोबर. इथं साईड ही साईड सेम आहे, परत अँगल दिलेला आहे सेम. म्हणजे काय, दोन अँगल आणि एक साईड सेम आहे. मग ही कोणती टेस्ट होईल तुमची, अँगल साईड अँगल. आलं लक्षात. चला तर मग आन्सर कसं लिहायचं बघू. द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय अँगल साईड अँगल टेस्ट अंडर द करस्पॉन्डन्स SMA
सेम एज टू OPT SMA. ओके, SMA आणि इथं काय आहे तुमचं OPT. आलं लक्षात? आता हे तर लिहिताना लक्षात असू द्या, मी SMA लिहिलं. याची सुरुवात कुठून केली? इथं बघा, हा अँगल गोल दाखवलेला इथे, बरोबर. मग S पासून सुरुवात केली, मग याची पण सुरुवात कशापासून करू आपण? O पासूनच करू, अँगल दाखवले. सेकंड कोणता आहे तुमचा? इथे दाखवलेला P. मग P पॉईंट घेतला, इथे M पॉईंट घेतला, M घेतलेला आहे SM, इथं P घेतलेला आहे बघा. नंतर A, नंतर इकडं D, AD. हे असं करायचं आहे. आता इथे बघा, इथे काय आहे? अँगल सेम आहे, तुमचे साईड सेम आहे दोन्ही, बरोबर. त्याच्यानंतर अँगल सेम आहे, नंतर हा अँगल सेम आहे. म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता? साईड अँगल टेस्ट, बरोबर. इथे पण साईड अँगल टेस्ट, बरोबर. हे एक झालं आपलं. सेकंड लिहिताना तुम्ही काय करू शकता? अँगल साईड असं पण लिहू शकता, कारण हे दोन्ही अँगल सेम आहे, नंतर साईड सेम आहे, बरोबर. मग ही टेस्ट लिहिताना कसं लिहिशाल तुम्ही आन्सर? द ट्रायंगल्स आर कॉन्करंट बाय साईड अँगल और अँगल साईड टेस्ट अंडर करस्पॉन्ड्स. मग MTN दिसलं तुम्हाला? हे बघा, MTN आणि STN. इथे तुम्ही असं पण लिहू शकता, NTM आणि NTS असं पण तुम्ही लिहू शकता. कसंही लिहिलं तरी तुमचं आन्सर हे करेक्ट असेलच. ओके, चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.